पूजा पवित्र पवित्र पूजा देवी नमो नमः। नमस्कार मित्रांनो, हेलकोट जय मल्हार सर्वांना सादर नमस्कार। तर कसं आहेत, बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ देखील नाही आहे। असतात काही म्हणजे अडचणी वगैरे असतातच आणि अडचणी याव्याच लागतात, कारण अडचणी आल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्गक्रमण करता येत नाही, पुढचं काय आपल्याला शिकता येत नाही। तर आता या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तेव्हा काय आहे की आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो जरा मस्त धार्मिक आहे। तुम्ही असा विचार कराल की आता पावसाला आहे ना, आता पालख्या कुठल्या, तर तुम्हाला सांगतो की बघा, आपल्याला आमंत्रण आलेलं आहे श्री शिव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा। तर एक भाग्य लाभलेलं आहे आपल्याला प्राणप्रतिष्ठा सोहळा। तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त त्याची म्हणजे आपली देवाची जी पिंड आहे त्याची मिरवणूक अख्ख्या गावभर काढली जाते। तर ती पाहायला आज तुम्हाला भेटणार आहे, पण त्याच्या अगोदर आपण इथे काय काय तयारी केलेली आहे ती बघूया। कसं आहे की सर्व पूजाविधी वगैरे काय जे काही होतात ते आपण तसं दाखवू शकत नाही, कारण नाही दाखवत आपण, तुम्हाला पण माहिती आहे। फक्त आपण जे काही म्हणजे जे दाखवण्यासारखं असं ते दाखवतो। तेव्हा आपल्याला आमंत्रण देखील आलेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे श्री घनश्याम रघुनाथ पाटील यांनी। तेव्हा त्यांचे मी सर्वप्रथम आभार त्यांना व्यक्त करतो आणि आता आपण जाणार आहोत। आपण जर आता पाहिलं तर आता पाऊसच नुकता पडून गेला आहे। अजून आपले पावसाळ्याचे ब्लॉग सुरू झाले नाही, परंतु देवाच्या कृपेने का होईना आपला थोडाफार पावसाला दाखवायला भेटला। अजून शेती लावलेली नाही, कारण अजून जून महिन्याचा म्हणजे आता पहिलाच आठवडा, म्हणजे पहिला ते दुसरा आठवडा चालू आहे। सर्वोपचारार्थे भवती कालभवती पुष्पाकं समर्पयामि वास्तुमूर्ति नमस्ते सुचावितक्रमप्रसीदमन्यं सर्वानिष्टविनाशाय नमः। स्थापितधूपं समर्पयामि दीपनिरञ्जनं दीपं दर्शयामि दिव्यज्योतिः औषधाः यथा सम्पादितं कंठयुक्तवृत्तातिर्निमते वाक्यं समर्पयामि विप्राय नमः पराय नमः ज्ञानाय नमः उदयाय नमः समनाय नमः ब्रह्मणे नमः मंत्राक्षरं समर्पयामि अनेककृतभुजं ग्रहस्त्वां बहुचिन्तन्तु मेघश्चदर्विदा देवदानवगन्धर्वा यक्षराक्षसवन्नया ऋषियो मुनिनमोगावो देवमाशराय वच देवपत्न्यो ग्रमाणां ब्रह्मस्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमासादिवरुणचार्य वर्णादितदनन्तरं अनुस्वार परपरा। प्राणप्रतिष्ठा जी असते ती आपली 2 दिवसात आहे, म्हणजे आपल्याला ज्या आमंत्रण होतं त्या पत्रिकेवर लिहिलं होतं की 2 दिवसाची प्राणप्रतिष्ठा। तर तुम्हाला सांगतो की आता कार्यक्रम म्हटला की तिथे आपला महाप्रसाद आलाच आणि आता आपला महाप्रसाद आपला बघा जायचा आहे। बघ कसं आहे, आता आजचा मृग नक्षत्र आणि आता पावसाला देखील आता म्हणजे जवळजवळ उंबरठेवाचा आहे, तर तसा तो सुरू झाला आहे। म्हणजे तो आपला जो अवकाळी तर सुरू झाला, पण जो आपला रेग्युलर म्हणतो अधिकृत म्हणतो तो आजपासून सुरू होतो, म्हणजे आपल्या मृग नक्षत्रापासून। आजूबाजूला पावसाळी वातावरण, देवपूजा, देवाची मिरवणूक आणि महाप्रसाद, म्हणजे कॉम्बिनेशन बघा कसं मस्त असं मॅच होतं। तर महाप्रसाद जिथे होतोय तिथे आपण जरा बघूया। आणि आपल्याला माहितीच आहे की आपण गेलो की महाप्रसाद नेहमी बघतो आणि छान असं ते बरं वाटतं जरा, कारण आता असे महाप्रसाद बनणारे फार कमी आहेत। आता कॅटरर्सच्या दुनियामध्ये हे सर्व काही नष्ट होत चाललं, पण जिथे आहे तिथे नेहमी आपण जपण्याचा प्रयत्न करतो। जाऊ महाप्रसाद बनवला जातो, तर तिथे आपण पाहिलं तर आता पावसाला असल्यामुळं मंडप वगैरे बनवलेला आहे। आणि रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी। काय महाप्रसादाची सोय केली, चालली, सुरुवात झाली, सगळा भात वरण सगळा झाला, ओके झालं। जेवण बनवून झालं का सर्व? हा, सर्व डाळ भात व्हायचे आहे। हा 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 नमामि बुधाय नमः। देवानां च ऋषीणां च मृगांच संजीवीं बुद्धियुगं त्रिलोकेशं मार्तण्ड संभूतं तत्नमामि शरश्चराय नमः। नीलांजन समाभासं रविपुत्र यमाग्रजं छायामार्कण्ड संभूतं तं नमामि
भद्रकाय महावीर चंद्रादित्यवरुणं सिंहगागर्भसम्भुतं तं नमामि राहुवे नमः। पलाश पुष्प संकाशं तारकागरमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं केतवे नमः। पलाश पुष्प संकाशं तारकागरमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं भये प्रणमामि ते नमः। रुद्रोदेवो विचारुण चतुरांगाति शूलप्रभावन्ता भये प्रणमामि ते नमः। सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। रक्तांबरबगीर्बाहु चतुर्बाहु शरणं कुक्कुट ध्वजन्तये नमः। रक्तवर्णं चतुर्बाहु हंसारुढाजतमुखपरमांसुसूत्रवदा भये प्रणमामि नमः। नवमणित नानाभरणभूषणाय नमः। शक्रप्रियाय सन्तानमञ्जरी वर्धायुधाय विभूजादेवी तस्मै नमो नमः। शक्रप्रियाय सन्तानमञ्जरी वर्धायुधा इंद्राण्यदेवी भुजादेवी तस्मै नमो नमः। सुभाक्षपादा कर्कवस्तकाठ्यं त्रिभुज प्रजापती वेळ दुपारचे 3:30 वाजलेत आणि आता आपली जी शिवपिंड आहे ती अखंड गावामध्ये परिक्रमा करणार आहे. तर आपण परिक्रमेला जाणार आहोत. जय शिवशंकर. आतापर्यंत डीजेवर भजन चालू होतं. आता तोंडी भजन चालू झालेलं आहे. बरं वाटतं जरा. का माहिती की ना डीजेवरच्या गाण्यामुळे कधी कधी कॉपरेट लागतो आणि ती भरपूर भीती असते. त्यामुळे ब्लॉग कसा शूट करावा हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. परंतु देवाने मनातलं सर्व ऐकलेलं आहे. कुठेतरी म्हणजे कसं आहे की सर्व करणारा तोच आहे. त्याच्यामुळं टेन्शन नाही. बघूया. मस्त वाटलं जरा. मला देखील मस्त वाटलं. तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. बघा आता जरा कसं मला देखील शोभा वाटते ना, कारण गळ्यामध्ये भगवा पडला आहे. मित्र, आता आपली जी मिरवणूक आहे ती ST स्टँडवर आलेली आहे. आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय म्हणतात, सर्वात आनंदाची गोष्ट की आता आपल्या प्रत्येक मिरवणुकीत आपले महाराज असतात. आता आपण छत्रपतींचे दर्शन घेऊया आणि नंतर आपण मिरवणुकीत जाऊया, कारण छत्रपती दर्शन पाहिजेच प्रत्येक मिरवणुकीत. कारण आजकाल ज्या मिरवणुकी आपल्या निघतात ना, ते सर्व त्यांचीच कृपा आहे. त्यांच्यामुळेच आज हे आपले दिवस पाहायला मिळतात. म्हणून त्यांना आपण वंदन करू आणि पुढे जाऊ. आणि बघ किती भाग्य की आज जास्त पाऊस देखील पडला नाही, सर्व देवाचीच कृपा आहे. मनात इच्छा होती की म्हणजे कॉपरेट लागेल गाण्याचा वगैरे, परंतु नाही लागला. कारण कसं आहे की तोंडी भजन सुरू झालं, त्याच्यामुळे देवाने आपली आणखी मध्ये केली. देव आहे, त्याच्या हातात सर्व काही आहे, तो सर्व काही करू शकतो. मग काय, आपली व्हिडिओ देखील आज त्यांच्यामुळेच म्हणजे त्यांच्या कृपेमुळेच आज आपली शूट होते. कारण असे सोले मिळायला फार मोठे असं भाग्य लागतं. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. वारकऱ्यांची सावली ज्ञानोबा माऊली वारकऱ्यांची सावली ज्ञानोबा माऊली वारकऱ्यांची सावली वारकऱ्यांची सावली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली वारकऱ्यांची सावली ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम सद्गुरु माऊली सद्गुरु माऊली सद्गुरु माऊली सद्गुरु माऊली सद्गुरु माऊली सद्गुरु सद्गुरु माऊली सद्गुरु माऊली बाबा हसुराम तुकाराम सद्गुरु माऊली बाबा हसुराम तुकाराम. तर आता आपण मंदिर परिसरात आहोत, म्हणजे जिथं आपण सुरुवात केली होती सकाळी, जिथं आलो होतो तिथं मस्त म्हणजे हवन वगैरे चालू होतं तिथं. तर आता काहीतरी म्हणजे चांगला असा विधी आहे, तर आपण अण्णांकडून माहिती करून घेऊया काय आहे ते. चाललो तर आता आपण आतमध्ये, इथे हवन आहे, मंदिर आहे आणि सकाळची पूजा आपली आहे. आणि इथे भरपूर अशी फळं वगैरे आहेत. बघूया. बघा आता आपल्या कोकणचा राजा म्हणजे आंबा पण आहे आणि अजून एक असं तो म्हणजे फणस आहे. नक्की काय आहे कार्यक्रम ते विचारूया. नमस्कार.
फळं वगैरे आहेत, काय कार्यक्रम आहे? आता ही एवढी फळं आहेत नाही, हा. आता ती गावात मिरवणूक काढली नाही भगवान बरोबर. शंकराची. हा हा भगवान शंकराची मिरवणूक काढलेली आहे. बरोबर. तर आता ती मिरवणूक आल्यानंतर भगवान शंकराची मूर्त, पार्वती, गणपती या सर्व फलांचा रस काढतील. रस काढतील, सगळी रिंगण गमून शान. सगळे रिंगण जमून शान. आणि रस काढल्यानंतर त्या रसाने भगवान शंकराची शुद्धीकरण करतील, म्हणजे आंघोळ करतील. आंघोळ करतील. आंघोळ करतील आणि मग देवाला निज्र पदार्थ धारतील. बरोबर. त्याच्यासाठी हा सगळा आहे. त्यासाठी सर्व आहे का ही? हा. बघा इथं पाहिलं आपण तर आता फणस कटिंग कौशल्य असतं, एक टेक्निक असते ती कापाची. बघा दादा इथे फणस कापतात. चला मस्त वाटलं. आता आपल्याला थोड्याला हा सोला पाहायला भेटणार आहे. आपण आता गावातील मिरवणूक पाहिली तर आता थोड्याच वेळात म्हणजे जो फलांचा रस आहे त्याच्याने अभिषेक केला जाईल. आता रथातून सर्व मूर्ती ज्या आहेत त्या मंदिरात म्हणजे मंदिराच्या सभामंडपात स्थानापन्न केल्या जातील आणि थोड्याच वेळात आपल्या या मूर्तींचा अभिषेक सोहळा आपणास पाहाव्यास मिळेल. मगाशी अण्णांनी सांगितल्याप्रमाणे जो आपला म्हणजे फलांचा रस आहे त्याच्याने देवाला अभिषेक करतील. म्हणजे जी आपली पहिल्याची विधी आहे जलाधिवास, म्हणजे देवानं जलाभिषेक करतील, जलाधिवास देतील. तर ते आपण आता पाहणार आहोत. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः केतुर्विजय भक्तुरमितेकण विशेषतागम शुभपुण्यतिथौ हातात पाणी धरून ठेवायचं. अस्य जल निवासावी रस निवासावी धान्य निद्रा निवासावी कर्मणः प्रीत्यर्थे पूर्व पूजन कर्म अहम करिष्ये. खाली पाय धरून द्यायचं. हात धरून गणपती बाप्पाचं ध्यान करायचं. वक्रतुंड महाकाय त्रिकोणी समप्रभं विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पूजालंगत्रेण आद्यहोपाद्यं हस्तयो वयं नार्यान्तरे सर्व उपचारांगत्वेन तिकडे पण पाद्य हस्तार्घ्यं मार्गान्तरे उपचारांगत्वेन पूजार्थं सगतम पवित्रो भा पवित्र सुनावसंगः यस्मरेत पुंडरीकाक्षं सभाग्यभ्यन्तरसुचिः आत्मतः संप्रोक्ष्येत पूजा द्रव्याणो संप्रोक्ष्येत शय्यत पवित्रो भा पवित्र सुनावसंगः यस्मरेत पुंडरीकाक्षं सभाग्यभ्यन्तरसुचिः सरसगल देवताभ्यो नमः. निर्माणकारी अंगतानि देवताभ्यो नमः. दुग्धाभिषेकादिकर्मणः सिद्धतम सर्वोपचारं आत्मदाः संप्रोक्ष्येत पूजा द्रव्याणो संप्रोक्ष्येत सभाग्यन्तरमाः संप्रोक्ष्येत. पवित्र वा पवित्रमावसंतः यस्मै पुंडरीकाक्षं सभाग्यभ्यन्तरसुचिः मृत्युञ्जयाय रुद्राय कठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमः. भै परममिते नमः. अस्य सकल सांबत्वा शिवदेवताभ्यो नमः. सकल उपचारांगत्वेन सकल दुधनिमालांगत्वेन करिष्मणो रस निवासाधिष्ठानाधिकर्मणः सिद्धकर्म सकल उपचारार्थे अपवित्रो वा पवित्रस्वाम कर्मणः सिद्धकर्म एतत्ते कर्म प्रधान देवताभ्यो नमः. सर्व उपचारांगत्वेन
दैवतनं समर्पयामि अभ्येगतनं माङ्गलिकधनं समर्पयामि माङ्गलिकधनं शुद्धोदक स्नानं समर्पयामि अस्याङ्गमूर्तिरूपेदेवता पार्वती माता साम्बसला शिवदेवताभ्य नमः सर्व उपचाराङ्गत्वेन पूजावृता सिद्धम् एतद्वेगनमः सर्व उपचाराङ्गत्वेन पूजावृता सिद्धम् एतद्वेगनमप्रधानदेवताभ्य नमः सर्वशाय शर्वाय महादेवाय नमः उमा गौरी शिवा दुर्गा भद्रा भगवती तथा कुलदेवता मुंडा रक्षणदुबारिकं सदा नमः सर्वोपचारार्थे दाक्षिणविभं समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि विद्यारम्भे माहेशो वैमिषेनिगमिता संग्रामे संघर्षेम विघ्नतस्य न जायते तर हा शिव मंदिरचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 2 दिवस सोहळा अगदी मोठ्या उत्साहाने गाजला. आज आपण जो व्हिडिओमध्ये पाहिला तो पहिल्या दिवसाचा सोहळा अगदी विधिवत. फार अशी मजा आली, वारकऱ्यांनी मजा केली आणि आपल्याला देखील मजा वाटली. शिवपिंड मिरवणूक हा सोहळा म्हणजे एक अप्रतिम असा सोहळा झाला आणि दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा असे कार्यक्रम करण्यात आले. मूर्तींची विधिवत स्थानावर स्थापना करून त्यानंतर प्राणप्रतिष्ठा करून कलशारोहण सोहळा करून हा आपला विधी म्हणजे इथेच समाप्त झाला. परंतु आपल्याला सर्वच काही दाखवायला भेटले नाही. पहिल्या दिवसाचे जे काही आहे तेवढं आपण दाखवलं काही तांत्रिक कारणामुळे. तेव्हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शिवशंकर नमामि शंकर.